सुनबाई, तुला किती वेळा सांगू की तुझ्या सासऱ्यांना खूप ताप आहे, पण तू तर काही ऐकण्याचं नावच घेत नाही. अगं, डॉक्टरांना तरी बोलव. तुझ्या सासऱ्यांना आज खूप ताप आला आहे. काल रात्रीपासून त्यांना विस्तवासारखा ताप येतोय. त्यांना खूप थंडीही लागत होती. हातपायही खूप तरतरत होते. तेव्हा सुनबाई मीरा ओरडून म्हणाली, मी काय करू? तेव्हा सिंधुबाई हळूच म्हणाल्या, सुनबाई, तू डॉक्टरांना बोलवलं असतंस तर बरं झालं असतं. ताप कमी होण्याचं नावच घेत नाहीये. असं वाटतं तुझ्या बाबांना आता डॉक्टरांकडे न्यावंच लागेल. तेव्हा मीरा म्हणाली, डॉक्टर मोफत उपचार करत नाही. त्यांना काहीतरी द्यावं लागतं. डॉक्टरांना फी देण्यासाठी पैसे कुठून आणायचे? मी तुला गोळी दिली होती ना ताप उतरण्यासाठी, ती दे. इंदुबाई म्हणाली, सुनबाई, ती गोळी मी 2 वेळा देऊन झाले, पण ताप अजून उतरायचं नावच घेत नाही. त्यावर मीरा म्हणाली, मग अजून दे ना. इंदुबाई म्हणाली, नाही गं, जास्त दिली तर काही झालं तर मग काय करायचं? ताप उतरत नाहीये तर मग माझं डोकं खाऊ नकोस. मीरा म्हणाली, पण सुनबाई, डॉक्टरांना दाखवायचं नाही तर गोळी वारंवार दिली तर त्यांना त्रास होईल. मीरा हसत हसत म्हणाली, ओ सासूबाई, तुमच्या वयात गोळ्यांचा त्रास होईल म्हणून घाबरता का? बाबांचे आता किती दिवस शिल्लक आहेत? अर्ध्या गौऱ्या म्हसनात गेल्या आहेत. आता काय एवढा विचार करता? एक ना एक दिवस तर वर जाणारच आहेत. या बोलण्यावर विंदुबाईंना खूप त्रास झाला आणि त्या रडायला लागल्या. परंतु सुनेने त्यांच्याकडे काही लक्षच दिलं नाही. त्यावेळी इंदुबाईंचा मोठा मुलगा रवी ऑफिसमधून घरी आला. इंदुबाई मुलाला बघून डोळे पुसून लगेच धावल्या आणि म्हणाल्या, बाळा, तुझे बाबा आज फार आजारी आहेत. लवकर जाऊन डॉक्टरांना बोलून आण. रवी रागाने चिडून म्हणाला, आई, मी ऑफिसमधून आत्ताच आलोय. तुला दिसत नाही का गं? आलं की कटकट चालूच असते. तुमचे ड्रामे झाले का सुरू? अरे, मला 1 मिनिट श्वास तर घेऊ द्या. असं म्हणत तो आपल्या खोलीकडे निघाला. तो खूप थकलेला होता. असंच तुम्हाला सांभाळायचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा जीव घेता आणि मला यायला उशीर झाला की लगेच तुमचे ओरडणे सुरू होते. एकतर तुमच्या राहण्याचा खर्च करा, 3 वेळचं जेवण गिळायला द्या. आठवड्याचे 8 दिवस तर तुम्ही आजारीच असता. अरे, आम्ही कुठपर्यंत तुमच्या गोळ्यांचा खर्च उचलायचा? अरे, दोघे म्हातारा-म्हातारी बाहेर फिरायला निघता, काय खाऊन येता काय माहीत? आम्हाला तरी डोके दुखायला लागतं तुमची ही नाटकं बघून. एका महिन्याचा सगळा पैसा तुम्हाला फुकट उडवून देऊ का? सुनबाई, आम्ही तर बाहेरचं काही खातच नाही. आमच्याकडे पैसे कुठे आहेत जे बाहेर खाणार? मीरा म्हणते, पैसे असतील तर आमच्यापासून लपवलेले असतील. आणि रवी, तुम्ही बघा, तुमचे आईवडील एक दिवस तुम्हाला भीक मागायला लावतील की नाही? ज्या प्रकारे या दोघांचा खर्च आहे, तो दिवस लवकरच येणार आहे. मग रवी रागात म्हणतो, आई, तुझ्या आई आणि बाबांच्या सगळ्या जबाबदारी मीच उचलायच्या का? तुझा आणखी एक मुलगा आहे अनिल, त्याला सांग, तो येऊन बाबांचा इलाज करेल. पापोटी त्याने त्याचा हक्क घेतला. एकही गोष्ट त्याने सोडली नाही आणि आईवडिलांना आमच्याकडे सोडून गेला. तेव्हा मीरा म्हणाली, आई आणि बाबांना का स्वतःकडे ठेवतील? ते तर आरामात फिरत आहेत. आपलं जीवन आनंदात घालवत आहेत. त्यांना स्वतःसोबत ठेवून ते आपला ऐशोआराम का खराब करतील? अगं आई, तूच आभार मान. आम्हीच आहोत जे तुम्हाला सहन करत आहोत. अरे, मी कालच जाऊबाईंची चंचलची इंस्टाग्राम रील बघितली. दोघं मनालीला फिरायला गेले होते आणि आपलं असं तुटकं नशीब. या म्हाताऱ्यांमुळे आम्हाला कुठेही फिरायला जाता येत नाही. आई, तुम्ही अनिलला फोन करा आणि तो बाबांचा इलाज करून देईल. एवढं बोलून रवी आणि मीरा दोघं त्यांच्या खोलीत गेले. इंदुबाई रडत रडत आपले पती दामोदररावांच्या जवळ आल्या. दामोदररावांचं तब्येत खूप बिघडत चालली होती. इंदुबाईंना आपल्या नवऱ्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटत होतं. त्यामुळे इंदुबाई त्यांच्या लहान मुलाला म्हणजे अनिलला फोन केला. अनिलने फोन उचलला आणि म्हणाला, हो आई, काय काम आहे? फोन कशाला केला? इंदुबाईचे हळूच विचारलं, मुला, तू कसा आहेस? अनिल तिथून म्हणाला, आई, मी ठीक आहे. इंदुबाई हळूच म्हणाली, मुला, तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. त्यांना काल रात्रीपासून जोराचा ताप येत आहे. मुला, तू थोडे पैसे पाठवले असतेस तर मी तुझ्या बाबांचा उपचार करू शकले असते. अनिल म्हणा, अगं आई, यासाठी मला का त्रास देते? दादाला सांगितलं असतं तर त्याने बाबांचा उपचार करून घेतला असता. इंदुबाई म्हणाली, बाळा, मी त्याला सांगितलं होतं, पण त्याच्याकडे बाबांच्या उपचारासाठी पैसे नाहीत, म्हणून मी तुझ्याकडे फोन लावला. मग अनिल एकदम गप्पा बसला. जणू काही त्याला काही गरजच नाही असं वाटलं. आई, तू मला का त्रास देत आहे? आणि वाटण्याच्या वेळीस तू दादाला
दादा म्हणाला होता की मी आईबाबांची सेवा त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत करेन. म्हणून त्यांनी मोठं घर, चांगली जमीन घेतली होती आणि तुम्हीसुद्धा त्यांना मोठं घर दिलं आणि मला लहान घर दिलं. तो तुमचा मुलगा कुठे गेला, जो तुम्हाला दोघांना खूप प्रेमाने सांभाळणार होता? ती वहिनी कुठे गेली, जी तुम्हाला दोघांनाही गरम गरम भाकऱ्या बनवून खायला घालायची? आई, हे सगळं प्रॉपर्टी घेण्याचा प्लॅन होता. इतक्यात इंदुबाई म्हणाली, बाळा, तुझ्या बाबांची तब्येत फार बिघडली आहे आणि तुला काय वाटतं ते आता बाजूला ठेव आणि तुझ्या बाबांच्या उपचारासाठी थोडेसे पैसे दे. मोठ्या लहान घराचं आता काय आलंय? तेवढ्यात अनिल रागाने म्हणाला, आई, माझ्याकडे वेळ नाही. आम्ही चंचलला सिनेमाला घेऊन जाणार आहे. आणि तो फोन ठेवून देतो. इंदुबाईंचे डोळे अश्रूंनी ओले होतात. ते थांबायचं नावच घेत नव्हते. ती देवाला म्हणत होती, हे ईश्वर, मी काय वाईट केलं की माझ्या दोघा मुलांनी वृद्धापकाळात आम्हाला एकटं टाकलंय. इंदुबाई आणि दामोदरराव यांना 2 मुले होती, रवी आणि अनिल. इंदुबाई दोन्ही मुलांवर प्राणापेक्षा जास्त प्रेम करत होती. दामोदरराव रिटायर्ड बँक अधिकारी होते. त्यांनी दोघा मुलांना चांगले शिकवून चांगल्या नोकरीला लावले होते. दोघा मुलांचं लग्न दामोदररावांनी मोठ्या थाटामाटात केलं होतं. एक दिवस रवी, अनिल आणि त्यांच्या दोन्ही बायका दामोदरराव आणि इंदुबाईंकडे आले आणि म्हणाले, आई बाबा, तुम्ही घर आणि जमिनीच्या वाटण्या करा. आम्ही दोघं भाऊ एकत्र राहणार नाही. आम्ही आपापल्या मनाप्रमाणे आपलं जीवन जगायचं ठरवले. दामोदररावांनी विचार केला, आज नाही तर उद्या जमिनीच्या वाटण्या करायच्याच आहेत. आत्ताच करतो, मग मुलं एकमेकांशी आनंदाने राहतील. त्यापेक्षा काय चांगलं, नाहीतर भांडून वेगवेगळे होतील. त्यामुळे शांतपणे वाटप करणं बरे. कोण तुझं माझं करणार नाही. पण दामोदररावांचा हा ठराव त्यांच्यासाठीच फार चुकीचा ठरला. जोपर्यंत दामोदररावांकडे मालमत्ता होती, दोन्ही सुना, मुलं त्यांना खूप मानसन्मान, आदर देत होते. आणि मोठ्या मुलाची बायको तर आई बाबा म्हणायला कधीच थकत नव्हती. मोठा मुलगा व सून दामोदररावांकडेच राहायचे, तर छोटा मुलगा आणि सून दुसऱ्या शहरात नोकरी करत होते. दामोदररावांनी दोन्ही भावांमध्ये मालमत्ता बरोबरीने वाटून दिली. पण ज्या घरात ते राहत होते ते घर खूप मोठं होतं. मग मोठ्या मुलाची बायको म्हणाली, आईबाबांना आपण आपल्याकडेच ठेवू आणि त्यांची आयुष्यभर सेवा करू. तेव्हा ती रडत होती, हो बाबा, आईबाबांशिवाय माझं काही मन लागत नाही. त्यांच्याशिवाय मी राहूच शकत नाही. हे मोठं घर आपणच ठेवणार आहोत. यामध्ये आईवडिलांच्या आठवणी आहेत. दामोदररावांना मोठ्या सुनेचे वागणे खूप छान वाटले आणि मोठं घर त्यांच्या मोठ्या मुलाच्या बायकोच्या नावे केले. पण त्यांना काय माहीत होतं की हा मोठा मुलगा आणि त्याची बायको आपल्या वाटण्या घेतल्यावर त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात करतील. वाटपाच्या वेळी इंदुबाई दामोदररावांना सांगितलं होतं की थोडी प्रॉपर्टी स्वतःकडेही ठेवा, म्हातारपणाला कामी येईल. पण दामोदरराव म्हणाले, अरे, म्हातारपणाला प्रॉपर्टी नाही, हे मुलं कामा येतील. प्रॉपर्टीचं काय करायचंय? आपल्याला तर 2च मुलं आहेत. ते आपल्या वृद्धापकाळात आपली सेवा करतील. मग मोठी सून मीरा म्हणाली, सासूबाई, ही प्रॉपर्टी तर तुमचीच आहे. यावर आमचा काही हक्क नाही. आमच्या नावावर केल्याने प्रॉपर्टी आमची झाली का? ही तुमची आहे आणि तुमचीच राहणार. दामोदररावांनी स्वतःकडे काही ठेवलं नव्हतं. अगदी त्यांची पत्नी इंदुबाईचे दागिनेही दोन्ही सुनांमध्ये सारखे वाटले होते. फक्त त्यांच्या गळ्यात एक मंगळसूत्र होतं. तेच त्यांनी स्वतःकडे ठेवलं होतं. लहान मुलगा आणि लहान घर घेऊन खुश नव्हता. त्याची बायको चंचलने आपल्या नवऱ्याला सांगितलं, काही हरकत नाही, लहान घरच ठीक आहे. कोण करणार या म्हाताऱ्यांची सेवा? आणि जर कधीही तुला सेवा करण्यास सांगितलं तर असं म्हणायचं, आम्हाला तर छोटं घर दिलं होतं, मग आम्ही काय करायची आईवडिलांची सेवा? वाटपानंतर 1 वर्षात मोठ्या मुलाने आणि सुनेने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. मोठी सून सतत तणतण करत असे. त्यांना 2 वेळचे जेवणही नीट दिलं जात नसे. त्यांचे कपडेही धुतले जात नव्हते. इंदुबाईंची काही म्हणायची तर ती ओरडून म्हणायची की आम्ही आयुष्यभर काही ठेका घेतला आहे का? तुमचा अजून एक मुलगा आहे, त्याच्याकडे जाऊन थोडा वेळ राहा. आणि इंदुबाईंचा छोटा मुलगा आपला हिस्सा घेऊन गेला आणि कधी परत आलाच नाही. आपल्या आईवडिलांना फोन करत नव्हता, कधी भेटायला येत नव्हता. कधी इंदुबाई फोन करते तेव्हा तो नेहमीच तोंडावर ताणे मारत होता, तुम्हाला तर मला तर लहान घर दिले, आम्ही तुमची सेवा का करू? चांगला हिस्सा दिला आहे, तो करेल तुमची सेवा. इंदुबाई आपला नवरा दामोदररावांकडे बसून जोरजोरात रडत होती. तेव्हा दामोदरराव म्हणाले, इंदुबाई, काय झालं, का रडतेस? इंदुबाई रागात म्हणाली, मी सांगितलं होतं काही प्रॉपर्टी माझ्या नावावर ठेव, म्हातारपणात कामी येईल. पण तुम्ही माझं ऐकलंच नाही आणि तुमच्या दोन्ही सुनांनी तुमचा इलाज करायला नकार दिला.
आता त्यांच्याकडे पैसे नाहीत. आता मी कुठे जाऊ, कोणाला बोलू? तेव्हा दामोदरराव हसून म्हणाले, काय झालं इंदुबाई, आता माझं वयही झाले, मी आता म्हातारा झालोय, माझा इलाज करून काय करशील? इंदुबाई रडत रडत म्हणते, जर तुम्ही आणखी एक शब्द बोललात तर माझ्यासारखे वाईट कोणीही नसेल. इंदुबाईंची नजर त्या तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर पडली. ती पटकन तिचं मंगळसूत्र काढू लागली. ते पाहून दामोदरराव म्हणाले, अगं इंदुबाई, तू काय करत आहेस? गळ्यातलं मंगळसूत्र का काढतेस? ती रडत म्हणाली, मी तर ते विकून तुमचा इलाज करणार आहे. आता याशिवाय माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. तेव्हा दामोदरराव रागाने म्हणाले, तुला माहीत आहे का इंदुबाई, सोन्याचं मंगळसूत्र मी माझ्या पहिल्या पगारातून तुझ्यासाठी खूप प्रेमाने बनवून घेतलं होतं आणि तू ते विकायला निघाले आहेस. परत घाल. तुला माझा काही इलाज करायची गरज नाही आहे. मला माहीत आहे हे मंगळसूत्र तुला तुझ्या प्राणापेक्षा जास्त मौल्यवान आहे. मग इंदुबाई रडत म्हणाली, अहो हे मंगळसूत्र घालून मी काय करणार? जेथे तुम्ही बरे नाही तेथे या मंगळसूत्राचा काय उपयोग? ती दामोदररावांचं काही ऐकतच नाही आणि जाऊन मंगळसूत्र विकून येते आणि इंदुबाई डॉक्टरला बोलावून आणते. डॉक्टरला घरी घेऊन येते. आता मोठा मुलगा आणि सून त्यांच्याकडे करून बघतात. डॉक्टर त्यांना चेक करून त्यांना औषधे देतात आणि निघून जातात. इंदुबाई डॉक्टरांना त्यांची फी आणि औषधांचे पैसे देतात. डॉक्टर निघून जाताच मोठी सून मीरा इंदुबाईवर चिडते, अहो सासूबाई, तुम्ही किती खोटं बोलता? पैसे होते तरी खोटं का बोलतात? आता पैसे कुठून आले? इंदुबाई म्हणतात, सुनबाई, मी खोटं बोलत नाही, माझ्याकडे पैसे नव्हते, मग मी माझं मंगळसूत्र विकून त्यातून मिळालेले पैसे तुझ्या बाबांच्या इलाजासाठी वापरले. त्या रागात आजूबाजूला पाहून म्हणते, अहो, तुम्हाला मंगळसूत्र विकायची काय गरज होती? तुम्ही मेल्यावर ते मला उपयोगी पडलं असतं. माहीत नाही का कोण कधी मारणार? ते दोघे तिथून निघून जातात. इंदुबाई आणि दामोदरराव यांच्या डोळ्यात अश्रू येतात. दोघेही एकमेकांकडे पाहून थक्क होतात. काही बोलू शकत नव्हते. यावर इंदुबाई म्हणते, मी हा दिवस पाहण्यासाठी मुलं जन्माला घातली होती का? मुलं सुना आणि आपल्या आईबाबांच्या मरणाची वाट पाहत बसले आहेत. आम्ही कधी मरणार आणि त्यांना आमच्यापासून कधी सुटका मिळेल? त्यांच्या पत्नीला इंदुबाईला रडताना पाहून दामोदरराव रागाने लालबुंद व्हायचे. कारण त्यांना माहीत होतं की त्यांची बायको किती दुःख सहन करत होती. दामोदरराव त्यांच्या बायकोच्या डोळ्यात एकही अश्रू सहन करू शकत नव्हते. मग हळूहळू दामोदररावांची तब्येत सुधारू लागली. ते 5-7 दिवसात बरे झाले. बरे होताच दामोदररावांनी बायकोला म्हणजे इंदुबाईला म्हणाले, जा आणि आपलं सामान भर. आता आपण इथे एक क्षणही थांबणार नाही. जिथे माझा आणि माझ्या बायकोचा सन्मानाला जागा नाही तिथे मी राहूच शकत नाही. तेव्हाच इंदुबाई म्हणाली, आपण कुठे जाणार? तुम्ही छोट्या मुलाकडे जायचं म्हणता का? तसा विचार करत आहात? तिथे दामोदरराव म्हणाले, कधीच नाही. तो तर याच्यापेक्षाही चालाक आहे. इंदुबाई म्हणाली, मग आपण कुठे जाणार? आपल्याकडे काहीच नाही. सगळी मालमत्ता तर आपण आपल्या मुलांच्या नावावर केली आहे. आता हा अपमान सहन करणार की उपाशी राहणार? तेही त्यांच्यासोबतच राहावे लागेल. तिथे दामोदरराव हसत म्हणाले, अगं वेडे, जोपर्यंत तुझा दामोदरराव जिवंत आहे कोणीही तुझा अपमान करू शकत नाही आणि आपण आपले आयुष्य सन्मानाने जगू. इंदुबाई दामोदररावांचा हात धरून घरातून निघाली. त्यांचा मोठा मुलगा आणि सून गॅलरीत बसले होते. सगळे बघत होते. तेव्हा सून टोमणा मारत म्हणाली, सासूबाई, तुम्ही दोघे आता वृद्धाश्रमात जाताय का? बरं झालं की तुम्हाला कळलं की खरी जागा तुमची वृद्धाश्रमातच आहे. चला, तुमच्यापासून आम्हाला सुटका मिळाली. तेव्हा दामोदरराव हसत हसत जोरात म्हणाले, आमची जागा तर वृद्धाश्रमातही आहे. तुम्ही तुमची काळजी करा. तुमच्यासाठी तर वृद्धाश्रमही नाही. हे ऐकून सून आणि मुलगा अगदी रागात आला आणि म्हणाला, आपलं फुकटचं बोलणं बंद करा आणि इथून निघून जा. आजच्या नंतर आमच्या घरात पाय ठेवू नका. ज्या दिवशी दामोदररावांच्या हसण्यात एक विचित्र वादळ दिसत होतं. ते वादळ सून आणि मुलाला खूप त्रास देत होतं. इंदुबाई पण त्रास येत होती. ज्या घरावर तिचं एवढं प्रेम होतं, ते खूप प्रेमाने बांधलं होतं, त्या घराला सोडल्यानंतरही ती हसत होती. इंदुबाई काही समजू शकत नव्हती की त्यांच्या मनात काय चाललंय. दामोदररावजी इंदुबाई एका वृद्धाश्रमात गेले, जे घरापासून सुमारे 60 किलोमीटर दूर होतं. दामोदररावजी वृद्धाश्रमात रात्रभर झोपत नव्हते. इथं तिथं फिरत होते आणि कोणाला तरी फोन लावत होते. बाईंचं मन धडधडत होतं. हे सगळं पाहून ती विचार करत होती, यांना काही धक्का बसला आहे का? झोप का नाही येत? काय हो, काय झाले? ती दामोदररावांकडे जाऊन म्हणाली, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही का झोपले नाही? तो म्हणाला, इंदुबाई, तू जाऊन झोप ग.
मी ठीक आहे. मग जे काही घडलं त्यांची कल्पना दामोदररावांच्या दोन्ही सुना आणि मुलांनी कधी स्वप्नातही पाहिली नसेल. सकाळी 10:30 वाजता दामोदररावांच्या दोन्ही मुलांकडे वकिलांची नोटीस येते की लवकरात लवकर घर रिकामं करा, नाहीतर कोर्टाकडून कारवाई केली जाईल. दामोदररावांची सर्व मालमत्ता तुमच्या नावावर नाही राहणार. त्यांनी आपली सगळी मालमत्ता एका वृद्धाश्रमाच्या नावावर केली आहे. नोटीस पाहताच त्यांची दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते एकमेकांना फोन करत, असं कसं होऊ शकतं? हो, मालमत्ता तर आपल्या नावावर होती. हे घर बाबांनीच आपल्या नावावर केलं होतं. हे वृद्धाश्रमाच्या नावावर कसं होऊ शकतं? नक्कीच ही कसली तरी बनावट नोटीस आहे. दोन्ही मुलं दामोदररावांना फोन करतात, पण ते फोन उचलत नाहीत. इथं इंदुबाई म्हणतात, आज तुमचा फोन इतका का वाजतोय? कोण आहे जे तुम्हाला सतत फोन करतात? आणि तुम्ही का फोन उचलत नाही? दामोदरराव हसून म्हणतात, माझे शुभचिंतक मला आज संध्याकाळपर्यंत वृद्धाश्रमात भेट द्यायला येणार आहेत. छोटा मुलगा आणि सुनबाई लगेच दुसऱ्या शहरातून फ्लाईट पकडून मोठ्या भावाजवळ येतात आणि दोन्ही मुलं आणि सुना एकत्र दामोदररावांकडे जातात. गेटवर गार्ड थांबवतो. तुम्ही कोण? कोणाला भेटायचंय? मग मुलं म्हणतात, आम्ही दामोदरराव आणि इंदुबाईची मुलं आहोत. त्यांना भेटायचं आहे. गार्ड म्हणतो, तुम्ही इथे थांबा. मी बोलावून आणतो. गार्ड दामोदररावांना सांगतो, तुमची मुलं तुम्हाला भेटायला आली आहे. पण मला हे समजत नाही. कालच तुम्ही दोघे इथं आले आहात आणि आज तुमची मुले सुना इथे आलेत. एवढं प्रेम असतं तर तुम्हाला त्यांनी घराबाहेर का काढलं? दामोदरराव हसत म्हणतात, गार्ड भाऊ, हा जो पैसा, प्रेम आहे ना, त्याने त्यांना इथपर्यंत आणलंय. दामोदरराव अभिमानाने चालत मुलांच्या जवळ जातात आणि म्हणतात, काय झालं? काही त्रास आहे का? जे तुम्ही धावत धावत माझ्याकडे आलात? इंदुबाई दामोदररावांच्या मागे मागे येते. तिला काही समजतच नव्हतं की हे सगळं काय चाललंय. तसतसे मोठा मुलगा रवी म्हणतो, बाबा, हे काय आहे? आम्हाला आज नोटीस आली आहे की आपण आपली संपूर्ण मालमत्ता वृद्धाश्रमाच्या नावावर केली आहे. ही सगळी संपत्ती तर मला आणि अनिलला होती. तुम्ही तर सही केली होती. तर ह्या वृद्धाश्रमाचं नाव कसं असू शकतं? कोणी आमच्याबरोबर फसवणूक केली आहे का? बाबा, तुम्ही काहीतरी बोला ना. जेव्हापासून हे कळालंय तेव्हापासून एक घोट पाणीही घशात उतरला नाही. बाबा, लवकर आमच्यासोबत चला आणि समस्येचं उत्तर शोधा की नोटीस का आली आहे. आपल्याला लगेच कोर्टात जावं लागेल. मग दामोदरराव म्हणतात की ही नोटीस अगदी बरोबर आहे. नोटीसमध्ये जे काही लिहिलंय ते सगळं खरं आहे. मी माझी सगळी संपत्ती, सगळं घर, सगळं वृद्धाश्रमाच्या नावावर केलंय. हे ऐकताच चारही मुलं चेहऱ्यावर घाम फुटतो. त्यांचे चेहरे एकदम पांढरेफेट होतात. रवी ओरडत म्हणतो, बाबा, तुम्ही हे काय म्हणताय? तुम्ही तर ही प्रॉपर्टी आम्हा दोघांच्या नावावर केली होती आणि तुमची सही पण होती. असं असं कसं शक्य आहे? तुम्ही आमच्यासोबत फसवणूक केली आहे. तेव्हा दामोदरराव म्हणतात, मुला, जी प्रॉपर्टी मी तुम्हा दोघांच्या नावावर केली होती त्यावर एक अटही होती. त्यावर तुम्हा दोघांनी लक्ष दिलं नाही. मी लिहून घेतलं होतं की जर माझी मुलं आणि सुना माझी काळजी घेत नसतील, माझ्याशी चांगलं वागणार नसतील, तर मी कधीही माझी प्रॉपर्टी परत माझ्या नावावर करू शकतो आणि माझ्या इच्छेनुसार कोणाला द्यायचं ते ठरवू शकतो. मीही दान देऊ शकतो. मग अनिल प्रॉपर्टीचे कागद नीट बघतो तेव्हा त्याला ती अट लिहिलेली दिसते. त्याच्या हातून प्रॉपर्टीचे सगळे कागद खाली पडतात. त्याचे हात थरथरायला लागतात आणि दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना दामोदरराव आणि इंदुबाईंच्या पाया पडतात आणि रडत रडत माफी मागतात. आम्हाला माफ करा आई बाबा, आम्ही मोठी चूक केली आहे. तुम्ही आमच्याशी असं कसं करू शकता? आमच्या मुलांचं काय होणार? आम्हाला एकदा तरी माफ करा. दामोदरराव म्हणाले, माफी तुम्हा चारींनाही कधीच मिळणार नाही. तुम्हा चारींनी प्रॉपर्टी मिळता तुमचा रंग दाखवायला सुरुवात केली. तू माझा अपमान केला असता तर मी थोडंसं सहन केलं असतं, पण तू माझ्या पत्नीचा अपमान केला. तिला रडवलंस. मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तिने माझ्यासाठी आणि तुमच्या दोघा मुलांसाठी काय केलंय ते मला ठाऊक आहे. आता इथून निघून जा. आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. तू आपल्या आईवडिलांच्या मरणाची इच्छा केली होतीस, पण विचार केलास का की ते आधीच मरण पावले आहेत? दोन्ही सुना इंदुबाईंजींच्या पायाशी पडून म्हणाल्या, आई, तुम्ही बाबांना समजावून सांगा, हे असं काही करू नये. इंदुबाईजी हसत म्हणाली, आज मला माझ्या नवऱ्याचा फार अभिमान वाटतोय. त्याने जे केलं ते अगदी बरोबर केलं. तुम्ही दोघांनी माझ्या आईपणाला कलंकित केलंय. देव तुमच्यासारखी मुलं कोणत्याही शत्रूला देऊ नये.
दोन्ही मुलं आणि सुना रडत-रडत रिकाम्या हाताने वृद्धाश्रमातून निघून जातात. वृद्धाश्रमात दामोदरराव आणि इंदूबाई एकमेकांसोबत सुखाने राहतात. आजच्या काळात खरी गोष्ट ही आहे की मुलांना फक्त आईवडिलांची मालमत्ता आवडते, आईवडिलांवर प्रेम नाही. ज्या दिवशी मुलं आईवडिलांवर प्रेम करायला लागतील, त्या दिवशी सारे वृद्धाश्रम रिकामे होतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.